अरे इतके खतरनाक लोक आहे का पोट्ट निबंध लिहिते, ठीक आहे, आणि त्याले मी कसा लिहायचा मराठीत बे डोंबडेवर लक्ष द्या, मी असा लिहायचा का मी असा लिहायचा हे सुद्धा माहीत नाही राहत. तिथं बी लेखाचा तमाशा. हे असं लिहिते माझा आवडता पक्षी कोणता रे, कोंबडी. तर मी मग त्याच्यात मी दररोज सकाळी उठतो हे डुकरे मी असं लिहिते. का लिहिते मी चुकला, मी जर असा लिहिला तर. आज आपल्याला थेच शिकायचं आहे मी कसा लिहायचा आणि का तू कशी आहे. बे परीक्षेत पहा प्रश्न कसा आहे ते. निलिमा 4 ऑप्शन राहील. पहिला ऑप्शन शुद्ध शब्द होय का, निलिमा पहिला, दुसरी निलिमा, त्याच्यानंतर तिसरी निलिमा, ठीक आहे, तिसरी निलिमा, ठीक आहे, त्याच्यानंतर चौथी निलिमा. आता पहा निलिमा का सर ह्या निलिमाचा पुराच घोळ केला जी. निलिमा तशीच आहे. मग आता लक्ष द्या निलिमा ह्याच्यातली कोणती बरोबर आहे पाहता मला सांगा. तुमच्या घरापासची कोणती निलिमा होय, ठीक आहे. आता पहा यातली हे निलिमा बरोबर आहे, हे निलिमा बरोबर आहे, हे निलिमा बरोबर आहे का हे निलिमा बरोबर आहे. सब सत्यानाश आहे निलिमाचा सत्यानाश हो, ठीक आहे. बे निलिमाचा सत्यानाश नाही हो, तुमचा सत्यानाश होईल निलिमा पायी. निलिमा जर चुकली, काही पोरीचे नाव निलिमा आहे, कवा बयाडी अशी लिहिते, कवा अशी लिहिते, मनात आला तर अशी लिहिते, आणि तिचा बॉयफ्रेंड प्रेम करतात असं लिहिते. तिच्या बॉयफ्रेंडचं बरोबर, तिचं तर कवाच बरोबर नाही. तिच्या बॉयफ्रेंडचं बरोबर, तिचं बरोबर. ऑप्शन शुद्ध शब्द होय का. यातली निलिमा कोणती बरोबर आहे ते सुद्धा आज आपण पाहू. हे निलिमा बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर दुसरा शब्द आयोगानं विचारलेले प्रश्न होय हे, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती प्रीती बरोबर, लक्ष द्या बे, प्रीती, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द, पहिला शब्द प्रीती ह्या योग्य आहे का ह्या योग्य आहे सर, प्रीती. त्याच्यानंतर तिसरा शब्द प्रीती, चौथा शब्द पाबे प्रीती आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर पुन्हा मी घेतो प्रीती. सांगा कोणता शब्द प्रीती बरोबर आहे. ह्या प्रीती तुमच्याच घराजवळची प्रीती होय डुकरे हो, पण कोणती प्रीती बरोबर आहे तुम्ही ओळखू नाही शकत, ठीक आहे. कारण प्रीती तुम्हाला चकमा देऊ रोज जाते. असं विचारलेले प्रश्न आहे भाऊ हे. आयोगाले सगळ्यात आवडीचा शब्द म्हणजे ह्या सहाय्यक मध्ये डबल ए नाही लिहायचा डोंबड्यो. 60% पोट्टे ह्यावाला प्रीती हप काढते. हपकाडन का नाही, मी सांगतो ना 1,00,000% ह्या प्रीती हपकाडन तुम्ही. कारण अशीच प्रीती पाहिली आहे ना का तुम्ही, पाहिली आहे का नाही. प्रीती अशीच पाहिली का नाही, हेच प्रीती पाहिली आहे आणि अशीच प्रीती बरोबर वाटते आपल्याला. तिची माशाची काय प्रीती आहे, अशीच प्रीती आहे का नाही. हे प्रीती 1,00,000% 60 ते 70% ह्या शब्द हपकाडते पोट्टे. डुबला डोंगा. आता निलिमा हे बरोबर, तुम्हाला सांगतो निलिमा हे हाणते लोक आणि तुम्हाला हेच निलिमा हाणन लोक. कोणती निलिमा जर शब्द आला तर हे निलिमा हाणते पहिलीवाली, कारण त्याच्या घराच्या बाजूला राहते. तुम्हाला तुमची निलिमा डुबू शकते. जे लोक निलिमा शब्द लिहिते लक्ष द्या कोणती निलिमा बरोबर आहे, तर निलिमा ह्या शब्द बरोबर आहे. 20% जर विचारला तुम्हाला जर मसनातच न्यायचा आहे आयोगाले तर नेऊ शकते, ठीक आहे. समजलं का. काही नियमानुसार चालते, भाषा तशीच आहे, गणित नाही होई हे. मग आता इट इज टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. ज्याचे उच्चार बरोबर, जो तज्ञ आहे त्याला बरोबर येईल. आयोग कुठं सत्यानाश करते, तज्ञ शब्द नाही लिहित आहेत. तज्ञ आयोगाने विचारलेला शब्द आहे तज्ञ. तुम्हाला सांगतो म्या जर तज्ञ लिहायला लावला ना तुम्हाला आता तज्ञ शब्द, तज्ञ विज्ञान तज्ञ, कराय सर मराठी तज्ञ, ठीक आहे, कराय सर, ठीक आहे, लागन तेवढ्या विषयात तज्ञ. तर आता लक्ष द्या तज्ञ शब्द तुम्हाला लिहायला सांगितला ना असाच लिहा. तुम्हाला सांगतो ठीक आहे 99.99% लोक मराठी बोलणारे तज्ञ शब्द असा लिहिला. आणि तज्ञ शब्द असा लिहिला का डोंगा डुबला. 1,00,000% डोंगा डुबला असाच लिहा. हे गॅरंटी 0. आणि परीक्षेत जर आला तर 0.01% प्रोबॅबिलिटी आहे बरोबर लिहायची. काय तज्ञ आहे, तज्ञ नाही आहे. आणि आपण का लिहितो असा लिहितो. अबे सारी दुनियाच अशी लिहिते ना बे, दुनिया लिहिते म्हणून आपण लिहितो. आपल्या का बापात चाललं लिहत बसा, खड्ड्यात जाते तिकडं बापनं फाप, ठीक आहे. तज्ञ कसा आहे, तज्ञ कसा लिहितोय असाच लिहितो. आणि असा लिहिला का डोंगा डुबला. म्हणून तर मराठी चांगल्या लोकांचा डोंगा डुबवते. मी पहिले सांगितलं भाऊ तुम्हाला
का तज्ञ हा शब्द असाच लिहन 99% मराठी बोलणार लोक असाच लिहन, हिंदी बोलणारे डुकरे तसंच लिहन आणि पुरा डोंगा डुबते त्याचा. ठीक आहे. मग तज्ञ शब्द आहे तज्ञ, ज लावाचा ज, तवाच बरोबर येईन तो, नाही डुबला डोंगा. आणि वा रे वा सर, मला चारही बरोबर वाटून राहिली जी. तुम्ही म्हणता का नाही, मला वाटते का चारही शब्द आशीर्वाद बरोबर आहे. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. मला एक शब्द लयच बरोबर वाटून राहिला, तो म्हणजे पहिला. ठीक आहे. कारण का आई वल्लाचा आशीर्वाद ट्रॅक्टरवर ट्रकवर लिहून राहते का नाही, ट्रकवर ट्रॅक्टरवर आई वल्लाचा आशीर्वाद. असाच पाहिला आशीर्वाद, पाहिला का नाही, असाच पाहिला आशीर्वाद. आणि असा नाही लिहिला ना, एखाद्या पेंटरनं जर चुकून असा लिहिला, चुकून असा लिहिला, बे डोंबड्यातून समजत नाही का हे शब्द कसा लिहिते, जाऊन पाय शाळेत सुद्धा असाच लिहिला आहे. तुम्हाला सांगतो आशीर्वाद शब्द सुद्धा बंद्या महाराष्ट्रातले 99% लोक ज्याने मराठी भाषा समजते तो असा लिहन आणि डोंगा डुबून येईन. तर हे जे र ची रफार येऊन राहिली, हे रफार ज्या अक्षराच्या अगोदर उच्चार होऊन राहिला, मग पा आशीर्वाद 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 म्हणजे व च्या अगोदर, तर व वर रफार आला पाहिजे. आणि शीची वेलांटी लोक रस्व म्हणजे लहान लिहिते. लहान वेलांटी नाही भाऊ शीची, नाही तर शीच करायला लावून ते टमरेट घेऊन. आची वेलांटी दीर्घ पाहिजे, शीची वेलांटी दीर्घ पाहिजे. शब्द कोणता योग्य आहे आशीर्वाद मधला, तर ह्या तिसऱ्या क्रमांकाचा आशीर्वाद. आशीर्वाद हे जे वेलांटी तुम्हाला सांगतो, लोक ह्याच शब्द लिहिते शी हा. ठीक आहे. आशीर्वाद मधला शी हा. ठीक आहे. लोक लहान लिहिते, रस्व लिहिते, थोच पाहिला आहे. आणि म्हणून ह्या शब्द आयोगानं आतापर्यंत 20-30व्या सहाय्यक न ह्या आयोगाला सगळ्यात आवडीचा आहे. ठीक आहे. लव्ह्यूवाला शब्द आहे आयोगाचा कोणता, सहाय्यक आशीर्वाद. लागन तेवढे तुम्ही मागचे पेपर पहा, तुम्हाला वारंवार ह्या शब्द दिसन. निलिमा प्रीती त्याच्या आवडीचीच आहे. निलिमा प्रीती तर लयच आवडते त्याला. ज्या अक्षराच्या अगोदर र चा उच्चार होते त्याच्या उरावर द्यायची, अगोदरच्या उरावर नाही द्यायची, नाही तर तुमच्या उरावर कोणतरी बसन. तुम्ही पत्रिकेवर पाहिलं असेल ना, तुमचं नाव येते श्री नितेश कराय, पाहिला का श्री डोंबडेव श्री नितेश असा पाहिला का पत्रिकेत डुकरेव, श्री पाहिला का तसं. श्री कसा राहते, श्री राहते दीर्घ, एकटा आलाय दीर्घ. मग तुला असं नाही लिहिता येत तुला, मग ठीक आहे. एकटी आली तर मोठी घ्यायची, आणि सोबती आलं तर लाईनीवर नजर टाकायची. तुला असा खेळ आहे. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.